छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांस्कृतिक व सांप्रदायिक वारसा लाभलेली पावन भूमी, धरमतर खाडीच्या किनारी आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं एक आनंदवन वडखळ। इथे निसर्ग आहे, मातीचा गंध आहे आणि माणसांतून उमटणारा माणुसकीचा उबदार स्पर्श आहे। शेती, मासेमारी आणि मिठाचे उत्पादन ही इथली प्रमुख साधनं असली तरी इथला खरा वैभव आहेत इथली माणसं। मनाने प्रेमळ, मनमिळाऊ आणि संघर्षशील, अगदी आपल्याच पाटील कुटुंबाप्रमाणे। स्वर्गीय काशीनाथ बाळू पाटील यांनी आपल्या कष्टांनी, विचारांनी आणि मायेने रोवलेलं हे कल्पवृक्ष आज एक विशाल, फळलेलं, छायादार असे कुटुंबवृक्ष झालं आहे, ज्याच्या सावलीत आपुलकी, विश्वास आणि संस्कार नांदतात। त्यांनी रोवलेल्या या कुटुंबवृक्षाच्या प्रत्येक फांदीला सामर्थ्य देणारा, प्रत्येक पानाला आधार देणारा मजबूत बुंधा म्हणजे कुटुंबातील मोठा मुलगा योगेश काशीनाथ पाटील। पहिली गोष्ट ही योगेशचा जन्म हा चिंचपाड्यामध्ये झालेला आहे। त्यांच्या लगत चिंचपाडा असलेला चिंचपाड्यामध्ये योगेशचा जन्म झालेला आहे। पण तो त्या जन्मात खरोखर त्याला काय ईश्वराने दिले तर त्याची आई, वडील आणि भाऊ बंद सगळ्यांना मिळून मिसळून राहणारा हा योगेश म्हणतो। त्याचप्रमाणे ज्या गावात आता तो वडखलमध्ये राहतो त्या गावात देखील सगळ्यांना आवडता म्हणून अशा पद्धतीचा त्याचा फार वेगळ्या तऱ्हेची एक राहणीमान आहे। योगेशचा जन्म मी चिंचपाडला राहत होतो कडूमामांच्या घरी। तर तिकडं लिमाईबाई होत्या, तेव्हा गाडी नव्हती, टांगा होता। तेव्हा मी तिकडे डिलिव्हरीसाठी गेलो लिमाईबाईंची इथं, तिथे योगेशचा जन्म झाला। अत्यंत सर्वसाधारण, कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबात जन्म, प्रेमळ आई वडील, 3 भाऊ आणि 1 बहीण असा परिवार। परिस्थिती थोडी बिकट असली तरीही मनाने मोठा आणि परिश्रमाने समृद्ध असा हा काशीनाथ पाटील यांचा कुटुंब। प्रत्येक सदस्याला कष्टांची जाणीव, एकमेकांवरील प्रेम आणि कुटुंब मूल्यांची जपणूक यामुळे हा घराचा उंबरठा म्हणजे एक खंबीर जग। वडिलांकडून मिळालेली माणुसकी आणि समाजसेवेची शिकवण हा योगेश पाटील यांचा खरा ठेवा ठरला। गावकऱ्यांचा प्रेम आणि विश्वासामुळे वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि समाजसेवेच्या वाटेवर ठामपणे पाऊल ठेवले। योगेश 18 वर्षाचा झाला, 12वी पास झाला आणि त्याचा त्या राजकारणातच लक्ष गेला। पण तेव्हापासून 18 वर्षापासून आजपर्यंत माझा योगेश सदस्य आहे, तो आजपर्यंत आहे। 2 वेळी सरपंच झाला, लोकांनी निवडून दिला, असा गुणाच आहे। कोणला उभा करायचा, 4-5 जणांची नावं सुचवा, तर कोण काही सुचवित नाही, तर मी सुचवणारच होतो। आपण बोलायला घाबरत नसत तर काय बोलू, योगेश बरोबर आहे। तर कोणीतरी प्रश्न विचारला मला, योगेश कसा बरोबर, तर योगेशांचा म्हणजे काय राजकारणात आणि काय आम्ही आहेत त्यांच्या साथीला। परत
सुशिक्षित आहे, अशा काही गोष्टी हे केल्या आणि नंतर मग त्याच्यातून निवडून आला तर आजपर्यंत तो पडला नाही, आजपर्यंत. आणि तो थोडे मताने नाही, 300 400 500 येते, 600 असा कोण कधी निवडून येत नाही न, तो कधीच पाडणार ना. आज मी तुम्हाला सांगते. गेली 30 वर्ष ते ग्रुप ग्रामपंचायत वडखळ हद्दीत अविरतपणे समाजसेवेत कार्यरत आहे. समाजासाठी, गावासाठी आणि विशेषतः सामान्य माणसाच्या हितासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहिलं. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे गावाच्या विकासाची, युवकांच्या प्रगतीची आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीची भावना आहे. गावातील लोकांशी त्यांचे नातं हे केवळ नेतृत्वाचं नव्हे, तर आपुलकीचं, विश्वासाचं आणि मनाच्या जवळीकचे आहे. योगेश पाटील यांच्या आयुष्यात इंद्रनगर गावाचं एक वेगळंच स्थान आहे. या गावाने त्यांना मनापासून आपलं मानलं. समाज घटक कोणताही असो, वय कुठलंच असो, प्रत्येकासाठी ते आपलेपणाचं प्रतीक ठरले. इंद्रनगर हे 1981 आम्हाला वाटून दिलेले जागा. नंतर आम्ही इथे वडखळची काही माणसं राहायला आलो. एक घर असा झालं. आता जवळजवळ 50-60 घरांची वस्ती आहे. त्याच्यानंतर मग आमच्या भाचा योगेश काशीनाथ पाटील हे सरपंच होते. सरपंच असताना त्यांनी बरीच कामं केली. तिथे नवरात्र उत्सव जोरात साजरा होतो. 9 दिवस पाळ्या असतात. 10व्या दिवशी दसरा असतो, पूजा असतो, मोठा कार्यक्रम होतो. रात्री गरबा खेळतात पोरं, मोठा कार्यक्रम होतो. इंद्रनगर सारख्या प्रेमळ गावातच त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा आधार सारिका यांचं साथ लाभली. स्वर्गीय गोपीनाथ काथोर म्हात्रे यांच्या कुटुंबाशी असलेलं नातं केवळ सोयरीक नाही, तर खरं अर्थाने आपलेपणाचं. एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहणं, जणू एकाच घरातील 2 बाजू. सोयऱ्यांचा आणि त्यांचा आमच्या नाता म्हणजे भावासारखे वागत होते दोघं पण दोघाही पण निवाही थोडे दिवस दिले दोघांना पण. आता काय त्याच्या पुढे नशिबाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही, पण भावासारखे वागले दोघं पण. कधीच एकमेकाला विसरले नाही. आणि इथे इंद्रनगरला सोयर आहे तो पण कधीच नाही विसरला. म्हणजे त्याला पण आमच्या आई मिस्टरही भावासारखे केले. कपडे का काय काय एक साईड शिवून घालायचे. पण आता आठवण येते याची, तुझा आठवण आता किती ट्रेनला हॉलमध्ये लग्न झाला तेव्हा हिच्या वडिलांना वाटला मला गणेश जयंती करू दे, मला पूजा घालू दे. यांच्या लग्नाची पूजा घातली, तेव्हापासून पूजा आम्ही करायला लागलो. सारिका या केवळ त्यांच्या पत्नी नाही, तर जीवनातील प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी, निर्णयामागे आधार असणारी त्यांच्या जीवनयात्रेतील खंबीर सोबती आहे. त्या दोघांचं नातं जितकं प्रेमळ, तितकंच त्यांच्या दोघांच्या कुटुंबांमधलं नातंही मैत्रीपूर्ण आणि सख्याचं. आईवडिलांमध्ये परस्पर आदर, प्रेम आणि एकमेकांच्या मुलांना आपल्या मुलांसारखं मानणं हीच त्यांची खरी संपत्ती आहे. की कुटुंब काय आहे, तर म्हणजे जुन्या गोष्टी आठवल्या तर डोळ्यात अश्रू येतील, अशा पद्धतीने त्यावेळी कुटुंब बनवताना बाबांनी आईनी जे काही आमच्यासाठी अपार कष्ट करून मेहनत करून बनवलेला आहे. आणि त्यांच्यासोबत असणारा मोठा भाऊ म्हणजे वडील भाऊ, तर तो खूप हिरिरीने खूप काही गोष्टी, गुरं ढोरं यांचा व्यवसाय आणि काही गोष्टी दादांनी केल्या, छोट्या ज्या परिस्थितीत शक्य नसताना सुद्धा मोठ्या केल्या. आणि आज काही एवढ्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत. तर आम्हाला खूप त्या गोष्टीचा अभिमान वाटत आहे की दादांनी खूप आम्हाला म्हणजे
आणि आमच्यावर आज मी 45 वर्षाचा होत आहे, तरी पण दादा आमच्यावर बारकाईने नजर ठेवून असतो. ते रोज आमची चौकशी करत असतो, काय कुठं काय करतो, काय करतस, काय नाही, घरी गेलास की नाही, येतोस की नाही, म्हणजे फार मुलाप्रमाणे आम्हाला जपत आहोत. मी जाम बंदरान खपलो, जाम आमचा हाल होतं. आता 3 मुलं झाली, नातवंडा झाली, पोरं झाली, सगळं हालाचं सगळा मस्त सुखाचा चाललाय. रास आम्ही धंदे केलं, कामाचे. योगेशचा स्वभाव चांगलाच आहे. योगेशचा स्वभाव असा कोणताच नाही भारी. तिघू कधी काय हाल कधी केली नाही. ती मस्त वागतात. पाया पडल्यावर पुढे जावायचं ना, पायाशिवाय नव्हती नाही. केरलावाल्यांचा सामान आणायला जायचं योगेश. बारीक कांदे ती केली केरलावाल्यांची, अशा सगळ्या वस्तू आणायचा ना. आणि तांदूळ पण केरलावाल्यांचे, तो विकायचा. असं करता करता मोठा दुकान घातला आपला, आणि त्याच्यात पण सगळी वस्तू विकायचा. दुकानात आमचे माझा भाऊ तो जनार्दन तो यायचा, मंगेश याचा महेशचा बापा, आणि आमचे 3 जण, आमच्या मुलीचा दीर होता तो एक यायचा. म्हणजे अशी मदत करायला माणसं यायची. महालवाले रॉकेल पण ठेवला, रॉकेलचा हे ठेवतात ती टाकी, ते पण ठेवला. असा करता करता किराणाचा दुकान बंद झाला. नंतर पापड विकायला जायचा कोपोलीला. सगळे धंदे बाबांनी माझे केले, नाही कुठला केला बोलायला नको. तो शाळेत जात होता तेव्हा त्याला लॉटरीच्या तिकिटावर 2 रुपयाला स्कूटर लागली. तर त्या स्कूटर मी आजारी झालो म्हणून त्याने ती विकली. त्याची 14,000 रुपये किंमत आली. 10,000 रुपये अलिबागच्या दवाखान्यात भरले. तो बोलला का आमची आई जगली, आम्ही 2 चाकी गाडी विकली तर आम्हाला 4 चाकी गाडी येईल. मी बोलू बाबा गाडी घेतली, सगळा झाला, मी बरी झालो. मी दसऱ्याला फुलं विकायला जातो, तोरणं विकायला मस्जिद बंदरला. तेव्हा योगेशला न्यायचो, गुरुवेशला याला न्यायचो, रुपेशला पण न्यायचो. वामन आमचा दीर आहे त्यांना पण न्यायचो. आणि मग आंब्याची पानं, ते कोंबडे मिळतात ते, आणि मखमालीची फुलं, त्याची तोरण करायचे. आणि मग ते ट्रकला प्रत्येकाला लावायचे. ते ट्रक त्याची किंमत नाही, ते संपूर्ण लावून झाल्यावर ते आपल्याला किंमत काय असेल ते सांग. येताना मी आवलं घेऊन यायचो, चिंचा घेऊन यायचो, काय काय घेऊन यायचो, आणि मग ते इथं बसून विकायचो. मी येताना मच्छीचा पण व्यवसाय केला. मच्छी पण विकायचो, सुकी पण ते आणायचो शिवडीवरनं जाऊन. तेव्हा पप्पा यायचे बरोबर, आणि ते पण यायचे ना. येताना ट्रक मध्ये कशात तरी बसून यायचो आपण. साड्या, जनता साड्या मिळायच्या, त्या साड्या विकल्या मी. 21 रुपयाला मिळायच्या, पण 26 रुपयाला विकले, पण 5 रुपयाला मोल होता. नंतर असा करता करता मग मी 11, 10, 80ला अंगणवाडीवर लागलो. आणि अंगणवाडीत 30 वर्षे काम केलं. 11, 10, 80 ते 2013 पर्यंत काम केलं. आमचं कुटुंब म्हणजे एक सांप्रदायिक कुटुंब. बाबांपासून भजनाची आवड, तरी आमच्या मोठ्या भावाला पण खूप संगीतामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये आवड आहे. आणि आम्हा 4 भावंडांना एक आनंदाचं वातावरण. माझी विशेष संगीत गायिका आहे, आणि त्याच्यामुळं माझी आई पण संगीत गायिका होती. त्याच्यामुळं त्या आम्हाला क्षेत्रामध्ये आमच्या मोठ्या भावाला खूप आवड आहे, आणि सर्वांना सहकार्य करतात. मग ते सप्ताह असो, गणेश जयंती असो, शिवजयंती असो, सगळे प्रोग्रामामध्ये मोठा भाऊ माझा अग्रेसर असतो. गावात गोविंद असो, गणपती असो, नवरात्रोत्सव असो, मोठा भाऊ आमचा सक्रिय असतं. गावात प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो, व सर्वांना आदिवासींना असो सहकार्याची भावना असते. त्याच्यामध्ये एक गोड आणि चांगल्या स्वभावाचं व्यक्तिमत्व त्यांच्या अंगामध्ये आहे. कधीही माणूस आला की वेळ देऊन त्यांचं काम पूर्ण करत आहेत. आम्ही 2 भाऊ होतो, बाळू गणपत पाटील, भाऊ गणपत पाटील. आम्ही 2 गाव. पहिल्या गावात सगळे कुटुंब माझ्या घरी राहायची सगळं. गणपती माझ्या घरी बसायचं, गणपती माझ्या घरात, सगळं कुटुंब माझ्या राहायचं. एवढं काय पहिले पाटील. आम्ही सर्व एकत्र लहानपणी एकत्र असायचो, एकत्र नांदायचो, खेळायचो. गणपती सणासाठी आम्ही एकत्र नाचकाम वगैरे सर्व एकमेकांचे वेगवेगळे पदार्थ आणून आम्ही गणपती हा रात्रंदिवस आम्ही साजरा करायचो. 5 दिवस सतत.
योगेश पाटील म्हणजे तो संघर्ष योद्धा हा त्याचा ब्रीद वाक्य असं आहे. तो संघर्ष करूनच राजकारण करतो. वडखळ म्हणजे भंडारी पाटील यांचं धाडस, आणि धाडस म्हणजे भंडारी पाटील हे राजकारणातलं बीज वाक्य आहे. आणि ते आमच्या दादांनी जसं ठसवलं होतं, उमटवलं होतं, त्या ठशावर पाऊल ठेवून योगेश पाटील हे काम करत आहेत. धाडसाचं काम जो कोण करत असेल तर योगेश पाटील. माझा लांबचा आत्तेभाऊ जरी असला तरी खऱ्या अर्थाने तो माझा जवळचा मित्र आहे. त्याला कारण असं, जे मी राजकारणात जे काही शिकलो त्यातला एक माझा गुरु म्हणजे योगेश. 2013 साली प्रथम मी निवडून आल्यानंतर माझी खऱ्या अर्थाने त्याची योगेशची आणि माझी जवळीक झाली. कारण तो ग्रामपंचायत सदस्य त्यावेळेला सुद्धा निवडून आला होता आणि त्याच्या आधी सरपंच होता. आणि त्या कारकिर्दीमध्ये जे काही सामाजिक प्रसंग या राजकीय कारकिर्दीमध्ये आले, त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जो सपोर्ट मला केला आणि जो ज्ञान दिला, तो कायदेशीर ज्ञान असेल किंवा एखादा प्रसंग कसा आपण निभावून न्यायचा आणि एखादी स्ट्रॅटेजी आपल्याला इम्प्लिमेंट करायचा, एखादा प्रकल्प चांगला करायचा, एखादा विकास काम करायचं आहे, तर त्याला पूर्णत्वास कसं न्यायचं, त्या पद्धतीचं कामकाज, त्या पद्धतीचं ज्ञान त्याच्याकडे आहे. ते ज्ञान मला देऊन त्यांनी बऱ्यापैकी मला त्याचं उद्बोधन करून मला त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. योगेशकडे एक वेगळीच साधना म्हणा किंवा ती पारमार्थिक ताकद म्हणा किंवा अन्य काही, त्याला मला शब्द आता सुचत नाही, ते आहे. एखादं कार्यसिद्धीस न्यायची जी ताकद आहे ती योगेशकडे भयंकर प्रमाणात आहे, ओतप्रोत भरून आहे. एखादा विषय त्याच्याकडे आला तर त्याचं अवलोकन करून ते 100% होणारच असं त्याच्याकडे ती व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे आणि ते घडतं. तो ज्या दिवशी बोलतो हे काम होणार आहे. म्हणजे असे सामाजिक प्रसंग भरपूर आले, पॅनल होतं. पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरला त्या दिवशी योगेश बोलला की मी आपल्या सर्वांना जिंकलेला बघतोय, सर्वांच्या गळ्यात हार आहेत असे बघतोय आणि सर्वांची आपली मिरवणूक निघले अशी बघतोय. आणि ते सत्य झालं निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी. ग्रामपंचायतीमध्ये गावातल्या समस्यांपासून ते त्यांना सॉल्व्ह करण्यापर्यंत ज्या प्रकारे त्याही पूर्णपणे अजूनपर्यंत जो पाठिंबा देतात त्यासाठी खूप म्हणजे त्याही जी मेहनत घेतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा खूप खारीचा वाटा आहे. तो जी गोष्ट समजत नाही त्या गोष्टीला पूर्णपणे नीट समजावून सांगण्यापासून ते ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कारभारामध्ये त्यांना खूप म्हणजे सगळ्या प्रकारची माहिती आहे आणि त्या माहितीचा उपयोग गेली काहीतरी ते 15-20 वर्ष राजकारणात आहेत. त्या गोष्टीचा फायदा मला खूप चांगल्या प्रकारे होतोय की सगळ्यांना सांभाळून घेण्यापासून ते प्रत्येक गावाच्या विकासासाठी निर्णय घेण्यामध्ये त्यांचा खूप मला सहभाग आहे आणि यासाठी खूप त्यांचे मनापासून धन्यवाद. श्री योगेश काशीनाथ पाटील या सतग्रस्ताचा योगेश काशीनाथ पाटील या सतग्रस्ताचा आज 50वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यांचा आज 50वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यांचा वर्षाव होत आहे त्यांच्यावर असंख्य शुभेच्छांचा, वर्षाव होत आहे त्यांच्यावर असंख्य शुभेच्छांचा. सरपंच होते ते या ग्रुप ग्रामपंचायत वडखल या गावचे, आताही विद्यमान सदस्य आहेत ते याच ग्रामपंचायतचे, आताही विद्यमान सरपंच सदस्य आहेत ते याच ग्रामपंचायतचे. त्यांना सदैव पाठिंबा लाभत आहे, त्यांना सतत पाठिंबा लाभत आहे. तेथील जनतेचा वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छांचा, वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छांचा. फार वर्षापासून समाजसेवेचे व्रत घेतले हाती त्यांनी फार वर्षापासून समाजसेवेचे व्रत घेतले हाती त्यांनी. सर्वांचे भले व्हावे असा ध्यास आहे त्यांच्या मनी, सर्वांचा कल्याण हो असा ध्यास आहे त्यांच्या मनी. शांत संयमी मन मिळावू स्वभाव आहे त्यांचा, वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छांचा, असंख्य शुभेच्छांचा. एक होत करू समाजसेवक, लोक कल्याणकारी नेता, एक
होत करू समाजसेवक, लोक कल्याणकारी नेता, आयुष्यभर गात आहे जनकल्याणाची गाथा. आयुष्यभर गात आहे तो जनकल्याणाची गाथा. लोकांची कामे करताना त्यांनी कधी स्वार्थ नाही साधला स्वतःचा. वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छांचा. वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छांचा. आया बहिणी, लेकी सुना, मातांचा सन्मान करणारा, आया बहिणी, लेकी सुना, मातांचा सन्मान करणारा, आपल्या वरिष्ठांचा नेहमीच आदर ठेवणारा, आपल्या वरिष्ठांचा नेहमीच आदर ठेवणारा. डोली वडखळ पेण तालुक्यात नाव लौकिक आहे त्यांचा. आणि वर्षाव होत आहे त्यांच्यावर असंख्य शुभेच्छांचा. वर्षाव होत आहे त्यांच्यावर असंख्य शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थाने त्याला उपमा द्यायची तर जे ठरवतो तो करणारा एक अवलिया योगेश काशीनाथ पाटील. 50 वर्षांचा संघर्ष, शिस्तबद्ध जीवनशैली आणि लोकांच्या मनात जपलेली जागा. योगेश पाटील यांचा प्रवास हा केवळ पदांचा नाही तर लोकांच्या हृदयात कमावलेल्या विश्वासाचा आहे. प्रत्येक टप्प्यावर आलेल्या अडचणींना डगमगता समाजासाठी सतत कार्यरत राहणं हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख ठरली आहे. शेतीपासून सामाजिक नेतृत्वापर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि गावपातळीपासून जिल्ह्यापर्यंत त्यांनी निर्माण केलेलं माणसांचे जाळं ही त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते आपलं मानणारा आपला योगेश म्हणून आज ओळखले जातात. आज त्यांच्या आयुष्यातील हा सुवर्णक्षण 50वा वाढदिवस केवळ वयाचा एक टप्पा नाही तर त्यांच्या कार्यमय जीवनाचा गौरव करण्याचा, त्यांच्या मूल्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आजवरचं त्यांचे जीवन हेच पुढच्या पिढ्यांसाठी एक प्रेरणागाथा आहे. आणि या अर्धशतकानंतर त्यांच्या जीवनात येणाऱ्या नव्या अध्यायासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आरोग्य, यश, आनंद आणि सामाजिक कार्यासाठी अजून नवे क्षितिजे खुली व्हावी. तुमचं आयुष्य जितकं प्रेरणादायी आहे तितकंच पुढचं यशस्वी आणि समाधानकारक ठरो. वडखळच्या इतिहासातील संघर्षयोद्धा, सर्वांच्या मनात आपुलकीनं बसलेल्या राजसहृदयी नायकाला 50व्या